नमस्कार. 29 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल, स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ, समर्थ मार्बलच्या मागे, भुसावळ रोड, बोरनगर, यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही. यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 29 डिसेंबर मंगळवार रोजी यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहरातील विविध ठिकाणी असलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी. सावकळा सीम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे केले निलंबित. तालुक्यात खळबळ. यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता मंगळवारी 403 अर्ज दाखल करण्याकरिता प्रचंड गर्दी. ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता उद्या बुधवारी शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारणार. किनगाव येथे श्री दत्तात्रय भगवान मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू. यावल ग्रामीण रुग्णालयात एसटी बस चालक व वाहकांची केली कोरोना तपासणी. ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या कक्षात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. यावल येथे तंबाखूमुक्त शाळा करण्याकरिता मुख्याध्यापक संघाची बैठक संपन्न. तर फैजपूरला स्वातंत्र्य लढ्यातील कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा संपन्न. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 29 डिसेंबर मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या महिन्याभरात यावल तालुक्यात कोरोनाचे केवळ 5 रुग्ण आढळले आहेत. तर आज रोजी यावल तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही 0 झाली असून यावल तालुका एकूणच कोरोनामुक्त झाला आहे. असे असले तरी आगामी काळात वाढत्या थंडीसोबत कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकाने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्तांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सर्वच मंदिरात रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भक्त भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. आज मंगळवारी शहरात श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी मंदिरात साजरा करण्यात आला. शहरातील मेन रोडावर असलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्ताने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून धार्मिक विधी पार पाडण्यात आला. सकाळपासूनच भक्त भाविकांची या ठिकाणी दर्शनाकरिता ये जा सुरू होती.
तसेच शहरातील बाजार समिती आवारातील श्री दत्त मंदिरात येथे देखील दुपारी भाविकांच्या उपस्थितीमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला। तर पोलीस वसाहत आणि पोलीस ठाण्यात असलेल्या श्री दत्त मंदिरात देखील मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली। पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न झाली व प्रसादाचे देखील वितरण करण्यात आले। तर येथील बस स्थानकातील श्री दत्त मंदिरात देखील धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी देखील भक्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व मोठ्या उत्साहात शहरात सर्वत्र श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। दोन मिनिटं Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Krishna Krishna, Hare Hare, Digambara, सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल। तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल। संपर्क 93 70 94 84 82। तालुक्यातील सावखेडा सीम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबित करण्यात आले असून किनगावचे ग्रामविकास अधिकारी यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। एकूणच गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। सावखेडा सीम तालुका यावल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाने यांना वारंवार सूचना देऊन देखील
पंचायत समितीच्या विविध बैठकीस ते उपस्थित राहत नव्हते. तसेच त्यांच्या दप्तरामध्ये देखील अनेक त्रुट्या होत्या आणि त्यांचे बेशिस्त वागणे व शासकीय कामात दिरंगाई करणे याची गंभीर दखल घेत यावलचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी त्यांना थेट निलंबित केले आहे. तसेच किनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांना देखील याच कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एकूणच त्यांच्याकडून उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर देखील काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. तर यावल तालुक्यात अशा पद्धतीने एखाद्या ग्रामसेवकाला निलंबित केल्यामुळे प्रशासनाच्या कामात दिरंगाई करणाऱ्याला आपण पाठीशी घालणार नाही, हे या कारवाईतून गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मंगळवारी 403 अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्याकरिता आज सातोद रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आणि तहसील कार्यालयात प्रचंड अशी गर्दी उसळली होती. यावल तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या 177 प्रभागातील 469 जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा सुरुवातीच्या 2 दिवसात एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता, तर सोमवारी 74 अर्ज दाखल झाले होते. तर आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सकाळपासूनच प्रचंड अशी गर्दी उसळली होती. दिवसभरात विविध ग्रामपंचायतीमध्ये 403 उमेदवारी अर्ज विविध इच्छुकांनी दाखल केले. येथे दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असली तरी सुमारे 6 वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या व विविध ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्ज स्वीकारताना दिसले. तर आज सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयावर उसळलेली गर्दी आणि मोठ्या संख्येत आलेले वाहनं व्यवस्थित लावण्यासाठी जवळच असलेल्या शशिकांत सकाराम कन्या शाळेसमोरील पटांगणामध्ये वाहनतळ उभारण्यात आलं होतं. तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवला होता. तारीख टाक तारीख लागली का बघा का थांब काकू हा बर
हा द्या. हा आला की मी भेटतोच तुम्हाला काय ना नावाचा आहे तो कमल कांडे आणि नाही संडास स्वच्छालयाचा वापर करतो. आले की या कॉल करा त्या दिवशी आले तर कॉल पण नाही केला. चला येऊ. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मूळ कागदोपत्र हे त्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अनेकांना अडचणी येत होत्या. तेव्हा आज मंगळवारी 29 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट ही रद्द केली आहे. तेव्हा आता बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवार आवश्यक ते कागदपत्र ऑफलाईन थेट आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे देऊ शकतो व तसा दिलेला अर्ज देखील आता ग्राह्य धरला जाणार आहे. तेव्हा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. आता निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवाराने थेट आवश्यक ती कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात आपापल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सरळ अर्ज करावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. तालुक्यातील किनगाव खुर्द येथे श्री दत्तात्रय भगवान मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळानिमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या सप्ताहाअंतर्गत 24 डिसेंबर रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा देखील संपन्न झाली. किनगाव खुर्द येथील इचखेडा रस्त्यावर असलेल्या खंडेराव मंदिराच्या समोर सदर श्री दत्तात्रय भगवान मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहात संकीर्तन सप्ताह सुरू झाला आहे. दररोज मोठ्या संख्येत भक्त भाविक या ठिकाणी उपस्थिती देऊन सप्ताहाचा लाभ घेत आहे. या सप्ताहाची सांगता उद्या बुधवारी 30 डिसेंबर रोजी होणार आहे. सदर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन समस्त किनगाव खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. Hare
येथील ग्रामीण रुग्णालयात यावल एसटी आगारातील बस चालक व वाहक यांची कोरोना तपासणी करण्यात आली। सध्या सर्वत्र एसटी बस सेवा सुरू असून यात सेवा देताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये व त्यांच्यापासून प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे व नियमित त्यांची कोरोना तपासणी देखील केली जात आहे। राज्य शासनाच्या आदेशान्वये एसटी आगाराकडून शहरी व ग्रामीण भागात बस सेवा सुरू करण्यात आली आहे। तेव्हा बस सेवा देताना एसटी चालक व वाहक यांना कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच त्यांना जर कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्यापासून इतरस्त प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे। यासाठी आता एसटी आगाराचे व्यवस्थापक SV भालेराव यांनी सर्व चालक वाहक हे कर्तव्यावर अर्थात विविध ठिकाणी बस सेवेत जात असताना त्यांची आधी कोरोना तपासणी केली जात आहे। याकरिता यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे नानासाहेब घोडके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, छाया नन्नवरे, रवींद्र काटकर, भूषण गाजरे आदी पथकाच्या वतीने मंगळवारी 20 चालक आणि वाहकांची कोरोना अँटीजेन रॅपिड टेस्ट तपासणी करण्यात आली। यात सर्व चालक आणि वाहक हे निगेटिव्ह आले असून त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना सेवेसाठी आता विविध मार्गावर रवाना करण्यात आले आहे। मोबाईल नंबर नहीं बिल्ला नंबर मोबाइल नंबर 73 अब्दुल कलीम 11 अब्दुल कलीम शेख जमीर तीसरा नाव अतुल सुधाकर प्रोड्यूसर दो नंबर अतुल सुधाकर प्रोड्यूसर मध्ये इकडे पाय येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या कक्षात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षापासून यावल ग्रामीण रुग्णालयात बंद असलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांनी पुन्हा सुरू केले आहे। तेव्हा सोमवारी येथे तब्बल 11 मातांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली व या सर्व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्ण महिलांना एका कक्षात ठेवण्यात आले होते। तेव्हा त्या कक्षामध्ये विविध अडचणी असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या होत्या। या कक्षात एकूण 12 रुग्णांची व्यवस्था असून येथे 11 रुग्ण होते, मात्र अचानक आलेल्या रुग्णांमुळे व्यवस्था करण्यामध्ये दिरंगाई झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे।
तर कर्मचारी देखील व्यवस्थित बोलत नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. तेव्हा या तक्रारीचं तातडीने निवारण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी स्वतः पुढाकार घेतला व रुग्णांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवल्या. तसेच या कक्षातील विविध समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे देखील त्यांनी सांगितले आहे. ही दान आहे बाई नाही इकडं कशाला आहे करत ही दान केलं केलं लावल्या आज आणि ही दाई खरं ऑपरेशन हो गए ना हाँ चलो सबसे बोला काय खाली काय सांगायला तुमची परत उद्या दिन डबल नाही तर उद्या इकडे वा ऑपरेशन झालंय का धोरणी काही उठा परवा सुट्टी होणार आहे नवीन पेशंट
शहरात मंगळवारी तंबाखूमुक्त शाळा अभियानकरिता मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. साने गुरुजी विद्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीत तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर जनमानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान सिकलकर यांनी मार्गदर्शन केले. शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी विद्यालयात मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जनमानवता बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. यात जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वयक समितीचे सदस्य व जनमानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राज मोहम्मद खान सिकलगर यांनी उपस्थितांना तंबाखूचे दुष्परिणाम व त्यापासून निर्माण होणारा धोका याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले आणि जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून याकरिता यावल तालुक्यातील संपूर्ण शाळा या तंबाखू मुक्त होणे आवश्यक आहे. तेव्हा याकरिता प्रत्येक मुख्याध्यापकाने परिश्रम घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी नईम शेख यांनी केले होते. तर या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र प्रमुख प्रमोद सोनार, विजय ठाकूर, रजनी रोझोदेकर, मोहम्मद तळवी, सुलोचना धांडे, प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष जयंत चौधरी, उपाध्यक्ष शेख अशफाक, विद्यालयाचे प्राचार्य SR वाघ सह तालुक्यातील मोठ्या संख्येत मुख्याध्यापक उपस्थित होते. फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कर्मयोगी थोर स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांची 68वी पुण्यतिथी निमित्त एक अभिवादन सभा संपन्न झाली. यात तापी परिसर विद्यामंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर काशीनाथ चौधरी, सचिव प्राध्यापक मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्राध्यापक PH राणे यांच्या हस्ते स्वर्गीय धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी, औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VR पाटील, औषध निर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RL चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अनिल सरोदे, डॉक्टर अनिल भंगाळे, डॉक्टर सतीश चौधरी, डॉक्टर NL चौहान, नितीन सपकाळे सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.